नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आपण आज इयत्ता 12वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी त्यातला पहिला पेपर, त्यातला चॅप्टर नंबर 6 विद्युतीय सेवा आणि कार्यशाळा हा घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण हा चॅप्टर काल घेतला होता, सुरुवात केली, परंतु थोडा व्हॉईस प्रॉब्लेम त्यामध्ये झालेला आहे, म्हणून मी आता हे पुन्हा घेत आहे. तर बघा, इलेक्ट्रिकलची वेगवेगळी कामे करताना वर्कशॉपमध्ये किंवा साईटवर वेगवेगळ्या हत्यारांच्या आणि उपकरणांची, यंत्रांची आणि कच्च्या मालाची आपल्याला गरज भासते. त्या यंत्रांची व हत्यारांची ओळख, त्यांचे कार्य माहीत असणे आवश्यक आहे. त्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास हत्यारांचे व यंत्रांचे आयुष्य वाढते व अपघात टाळले जाते. तसेच कच्च्या मालाचे वर्गीकरण, दर्जा इत्यादी बाबी माहिती असणे आवश्यक आहे. तर या पाठाचे उद्दिष्ट आहे इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल हँड टूल्स यांची ओळख करून घेणे. त्यानंतर इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट व इक्विपमेंट यांची माहिती घेणे. वर्कशॉपमध्ये आवश्यक कच्चा माल त्यांची ओळख करून घेणे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकल वर्कशॉपचा आराखडा व नियोजन, इलेक्ट्रिकल वर्कशॉपची सुरक्षितता व नीटनेटकेपणा, एवढी या प्रकरणाचे उद्दिष्ट आहे. आता हत्यारांचे वर्गीकरण बघा, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ टूल्स. तर यामध्ये इलेक्ट्रिकल वर्कशॉपमध्ये विविध कामासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे वापरावी लागतात. तर त्यांचे साधारणतः वर्गीकरण 4 प्रकारात. चौथे आहे होल्डिंग टूल्स. तर पहिला जो आहे विद्युत हस्त हत्यारे. तर यामध्ये आणखीन काही प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे प्लायर किंवा आपण त्याला पकड असे म्हणतो. तर इलेक्ट्रिकल वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्लायर्स वापरल्या जातात. त्यातली पहिली आहे कॉम्बिनेशन प्लायर. तर बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला आकृती दिसते आहे, ही आहे कॉम्बिनेशन प्लायर. तिला वर हे लाल रंगाचं जे आहे ते इन्सुलेशन बसवलेले आहे. ही पकड ज्या मटेरियलपासून बनवलेली असते तिचं नाव आहे फोर्स स्टील. या पकडच्या मुठीचा भाग हा इन्सुलेट केलेला असतो, त्यामुळे लाईव्ह वायरवर देखील काम करताना तिचा धोका कमी होतो. या वायरची साईज 10 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर इत्यादी आकारात ती उपलब्ध असते. जॉबवर काही भागात खाचा असतात, त्यामुळे जॉबवर पकड घट्ट असते. वायरला पीळ देणे, वायर पकडणे, वायर तोडणे इत्यादी कामे या पकडने केली जातात. बघा विद्यार्थ्यांनो, परीक्षेला ही आकृती तुम्हाला विचारली जाऊ शकते आणि माहिती विचारली जाऊ शकते 3 ते 4 मार्कांनी. तर अशा प्रकारे आपल्याला ही एक आकृती दाखवली आहे. दुसरी आता दुसरा प्रकार आहे लॉंग नोज प्लायर. तर या लॉंग नोज प्लायरचा या ठिकाणी बघा आकृती दिली आहे. हिचा शेप जो आहे तो असा लांब व गोलाकार असतो. मुठीकडील भाग हा कॉम्बिनेशन प्लायर प्रमाणेच असतो, इन्सुलेट केलेला असतो. या देखील 10 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर इत्यादी आकारात उपलब्ध होतात. अडचणीच्या व खोलगट भागातील वायर, स्क्रू, नट, बोल्ट इत्यादी पकडण्यासाठी या वायरचा वापर केला जातो. आता तिसरा आहे साईड कटिंग प्लायर. तर साईड कटिंग प्लायर आकृतीत दाखवली आहे. या पकडची मूठ इन्सुलेटेड असते. या 10, 15 सेंटीमीटर या आकारात उपलब्ध होतात. नावाप्रमाणेच याचा उपयोग होतो. साईड कटिंग प्लायर म्हणजे साईडच्या ज्या बाजू आहेत त्या कट करण्यासाठी हिचा वापर केला जातो. आता दक्षता बघा. तर पकड ही उंचावरून पडू देऊ नका, उष्णतेच्या सान्निध्यात येऊ देऊ नये, मुठीवरील आवरण खराब होऊ देऊ नये, पकडचा वापर हातोडीप्रमाणे करू नये. आता जसं आपण आता पहिल्या
विद्युत हस्त हत्यारे बघितला, पकड, प्लायर. तर आता आपण दुसरा बघणार आहोत, स्क्रूड्रायव्हर. इलेक्ट्रिकल वर्कशॉपमध्ये उपकरणाचे स्क्रू सैल व घट्ट करताना खालील प्रकारचे स्क्रूड्रायव्हर वापरले जातात. स्क्रूड्रायव्हरचे मूठ लाकडी, ॲक्रेलिक किंवा प्लास्टिकचे असते. समोरचे पाते व सळी, शंख, हाय कार्बन स्टीलपासून बनवलेली असते. सळईचा भाग हा विद्युतरोधक पदार्थाने आच्छादलेला असतो. स्क्रूड्रायव्हरचा आकार सळईच्या लांबीवरून ठरवतात. याचे खालील प्रकार पडतात. स्क्रूड्रायव्हरचे प्रकार. मुलांना फक्त स्क्रूड्रायव्हरचे प्रकार किती व कोणते आणि थोडक्यात स्पष्ट करा, असाही प्रश्न येऊ शकतो यावर. तर आता विद्युत हस्त हत्यारेमध्ये आपण पहिला पकड बघितला, दुसरा तर बघा, हा आहे स्टँडर्ड स्क्रूड्रायव्हर. हा खालचा ऑफसेट आहे, ऑफसेट स्क्रूड्रायव्हर. त्यानंतर हा रॅचेट आणि हे फिलिप्स हेड. तर बघा, स्टँडर्ड स्क्रूड्रायव्हर हे 7.5 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर इत्यादी लांबीमध्ये उपलब्ध होतात. याचे पाते चपटे असते. याचा उपयोग उपकरणाचे स्क्रू काढण्यासाठी होतो. त्यानंतर फिलिप्स हेड स्क्रूड्रायव्हर. तर याच्या पात्याकडील भाग हा क्रॉस कट केलेला असतो. हे 7.5, 10, 15, 20 सेंटीमीटर इत्यादी आकारात उपलब्ध होतात. याचा उपयोग फिलिप्स हेड स्क्रू काढण्यासाठी होतो. तिसरा आहे ऑफसेट स्क्रूड्रायव्हर. आकृतीत ऑफसेट स्क्रूड्रायव्हर दाखवला आहे. याला ॲलन की असे म्हणतात. अडचणीच्या ठिकाणातील मशीन स्क्रू काढण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे स्क्रूड्रायव्हरचा कनेक्टर. याचा आकार हा स्टँडर्ड स्क्रूड्रायव्हरप्रमाणेच असतो आणि हा जास्तीत जास्त 75 सेंटीमीटर एवढा मोठा असतो. स्विच, सिलिंग रोज, होल्डर इत्यादीचे छोटे स्क्रू सैल व घट्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो. आता तिसरा विद्युत हस्त हत्यारे आहे लाईन टेस्टर. बघा, पहिला पकड, दुसरा स्क्रूड्रायव्हर आणि तिसरा हा लाईन टेस्टर. तर आकृतीमध्ये लाईन टेस्टरची आकृती दाखवली आहे. मुलांनो, खूप साऱ्या परीक्षेमध्ये आकृतीसह लाईन टेस्टर स्पष्ट करा असा 4 ते 6 मार्कांना प्रश्न आलेला असतो. तर ही आकृती व्यवस्थित प्रिपेअर करा, नावं व्यवस्थित बघा आणि त्याची माहिती लक्षात ठेवा. तर आकृतीत हा लाईन टेस्टर दाखवला आहे. याच्या मुठीचा भाग हा पोकळ असून त्यामध्ये एक निऑन बल्ब व रेजिस्टन्स बसवलेला असतो. बघा, या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे निऑन बल्ब. त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला हा लॅम्प, जर सप्लाय ऑन असेल, लाईव्ह असेल, तर या ठिकाणी हा लॅम्प ग्लो झालेला दिसेल. हे खाली आहे मेटॅलिक रॉड. त्यानंतर हे इन्सुलेटेड ट्रान्सपरंट बॉडी. ही व्हाईट कलरची किंवा येलो किंवा ब्ल्यू, ग्रीन अशा वेगवेगळ्या कलर्समध्ये असते. तर याची माहिती बघा. आता याच्या मुठीचा भाग हा पोकळ असून त्यामध्ये एक निऑन बल्ब व रेजिस्टन्स बसवलेला असतो. मूठ पारदर्शक PVCची असते. मुठीला पुढे स्टील सळी व पाते बसवलेले असते व मागे पेनसारखी क्लिप असते. फेज वायर किंवा जिवंत तारेचे अस्तित्व तपासण्यासाठी याचा उपयोग होतो. सेंटर पंच. सेंटर पंच साधारणतः 10 सेंटीमीटर व्यासाचा असून त्याची एक बाजू ही टोकदार असते. बघा, विद्युत हस्त हत्यारेमधला चौथा प्रकार आहे सेंटर पंच. हा सेंटर पंचवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सेंटर पंच म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आणि त्याची थोडक्यात माहिती लिहा. तर तुम्ही हे सुद्धा 4 मार्कांना किंवा 6 मार्कांना विचारले जाऊ शकते. तर हा सेंटर पंच हा साधारणतः 10 सेंटीमीटर व्यासाचा असून त्याची एक बाजू ही टोकदार असते. काम करताना पकड घट्ट राहण्यासाठी बॉडीवर नर्लिंग केलेले असते. नर्लिंग म्हणजे काय, तर या ठिकाणी ही जी डिझाईन दिसते, खरबडीत भाग जो हा असतो, याच्यामध्ये क्रॉस रेषा मारलेल्या असतात, तर याला म्हणायचं नर्लिंग. मोटर उघडताना बॉडी व हँड प्लेटवर विशिष्ट खूण करण्यासाठी छिद्र पाडताना ड्रिल मशीनचे बीट घासू नये. बघा, म्हणजे
हा जो शार्प पॉईंट असतो या ठिकाणी ज्याच्याने मार्किंग केले जाते. उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या ठिकाणी जर खूण भिंतीवर वगैरे कुठे छिद्र जरी पाडायचं असेल तर याच्याने खूण केली जाते आणि नंतर त्या ठिकाणी ड्रिल मशीनने ड्रिल केले जाते. किंवा मोटरची बॉडी मोटर उघडताना बॉडी व हँडप्लेटवर विशिष्ट खुणा करण्यासाठी सुद्धा या सेंटर पंचचा वापर केला जातो. आता विद्युत हस्त हत्यारेमधलाच 5वा प्रकार आहे इलेक्ट्रिशियन नाईफ. नाईफ म्हणजे काय? चाकू. तर आकृतीत इलेक्ट्रिशियन्स नाईफ दाखवला आहे. यामध्ये बघा 2 पाती असतात. हे बघा, हा आहे नाईफ. यामध्ये 2 पाती असतात. मोठ्या पात्याचा उपयोग केबल किंवा वायरवरील इन्सुलेशन काढण्यासाठी किंवा वायर कट करण्यासाठी होतो. छोट्या पात्याचा उपयोग हा वायरचा पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी होतो. चाकूने काम करताना बोटाला इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. काही इलेक्ट्रिकल नाईफमध्ये एकच पाते असते. पुढचा आहे इलेक्ट्रिकल हँड टूल्समध्ये हँड ड्रिल मशीन. हँड ड्रिल मशीन म्हणजे यामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय न देता फक्त हाताने हँडल फिरवून ड्रिल मशीन छिद्र पाडण्यासाठी वापरले जाते. तर याचा उपयोग हा लाकडी किंवा धातूच्या पृष्ठभागावर छिद्र पाडण्यासाठी केला जातो. या मशीनने 6 मिलीमीटर 10 मिलीमीटर बीट जॉबमध्ये बीट म्हणजे काय मुलांनो? हे बघा, हा इथे आहे हा जॉ, याला म्हणायचं चक, आणि हे आहे व्हील, हे हँडल, आणि ही आहे मूठ. तर हे मूठ पकडून दुसरा हात हा हँडलवर ठेवला जातो आणि हँडल जेव्हा तुम्ही फिरवणार त्यावेळेस हे चक्र फिरणार आणि त्यानंतर हा या ठिकाणी चक असेल, हा जर तुम्ही फिरवला तर हा जो जॉ असेल पुढे, याचे या ठिकाणी 3 क्लिप असतात. जसा सुद्धा तुम्ही जॉ फिरवणार तर तसा हा चक जसा फिरवणार तसा हा जॉ लूज किंवा टाईट होणार आणि याच्या पुढे आपल्याला पाहिजे ते बीट बसवू शकतो. कॉन्क्रीट बीट असेल किंवा वुडन बीट असेल, ज्या कामासाठी जे बीट योग्य असते ते बीट या ठिकाणी बसवावे लागते. तर अशा प्रकारे याला हे गिअर व्हील म्हणतात. तर मशीनला एक गिअर असून त्याला हँडल जोडलेला असतो. हँडल फिरवला असता त्याची गती ही बीटला मिळते. बीट जॉबमध्ये घुसत जाऊन, ज्या ठिकाणी जे बीट लावले असते ते जॉबमध्ये घुसत जाऊन काही ड्रिल मशीनमध्ये हँडलची गती गिअर संचाला व नंतर बीटला मिळते. त्यामुळे काम वेगात होते. छिद्र पाडताना मशीनवर दाब द्यावा लागतो. अशा प्रकारे हँडड्रिल काम करते. मुलांनो, हँडड्रिल मशीनवर देखील शॉर्ट नोट किंवा टीप विचारली जाते. तरी या आकृती माहिती लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. यांत्रिक हस्त हत्यारे, मेकॅनिकल हँड टूल्स. इलेक्ट्रिकल वर्कशॉपमध्ये उपकरणांची व यंत्रांची जुळवणी करताना किंवा खोलताना मेकॅनिकल हँड टूल्सची मदत घ्यावी लागते. ते पुढील प्रमाणे आहे. पहिलं आहे हॅमर किंवा हातोडी. पिन, हँडल, छिद्र, आय इत्यादी भाग येतात. हातोडीचा दांडा मऊ व गाठ विरहित लाकडाचा असावा. तो हातोडीच्या छिद्रात बसवला जातो. हातोडी 250 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1000 ग्रॅम इत्यादी वजनात उपलब्ध असतात. हातोडीचा एक भाग सर्वसाधारण ठोककाम करण्यासाठी चपटा असतो, त्यास फेस म्हणतात. तर दुसरी बाजू विशिष्ट आकाराची असते, त्यास पिन म्हणतात. पिनच्या भागावरून हातोडीचे खालील प्रकार पडतात. बघा, हा आहे बॉल पिन हॅमर. हा जो शेप आहे यानुसार याचे प्रकार पाडलेले आहेत. हा आहे बॉल पेनसारखा याचा शेप आहे म्हणून. त्यानंतर स्ट्रेट पिन हॅमर, हा इथे क्रॉसमध्ये आहे. त्यानंतर ही क्रॉस पिन, म्हणजे हे असं शार्प टोक आहे या ठिकाणी क्रॉसमध्ये केलेलं, म्हणून हा क्रॉस पिन हॅमर. आणि हा थिनर मॅलेट, हा लाकडापासून बनवलेला वजनाने हलका किंवा काही वेळा प्लास्टिकचा देखील हा असतो. तर हा
मॅलेट. त्यानंतर हे आहे रिवेटिंग हॅमर. तर पहिला बघूया बॉल पिन हॅमर. या हातोडीची एक बाजू ही बॉलसारखी गोलाकार असते. याचा उपयोग विशेषतः रिवेट कामासाठी केला जातो. वायरिंग करताना रावल पंचला ठोकणे व सर्वसाधारण ठोक कामासाठी ही हातोडी वापरली जाते. स्ट्रेट पिन हॅमर. आकृतीत दाखवल्याप्रमाणे या हातोडीची पिनची बाजू निमुळती व दांड्याला समांतर असते, तर दुसरी बाजू सर्वसाधारण असते. कोपऱ्यासारख्या अडचणीच्या ठिकाणी ठोककाम करण्यासाठी पिनची बाजू वापरतात. क्रॉस पिन. तर ही सर्वसाधारण ठोककाम करण्यासाठी वापरली जाते. एक बाजू चपटी व दुसरी बाजू निमुळती असते, दांड्याला काटकोनात असते. हिचा उपयोग हा शीट मेटल वर्क पत्रेमध्ये जास्त होतो. अडचणीच्या एक बाजू चपटी व दुसरी बाजू विशिष्ट प्रकारे वाकून इंग्रजी व्ही अक्षराप्रमाणे असते. नको असलेले खिळे उपटून काढण्यासाठी ही बाजू वापरतात, तर पहिली बाजू सर्वसाधारण ठोककामासाठी वापरतात. बघा, ही आहे क्लॉ हॅमर. बघा मुलांनो, या ठिकाणी ही जी क्लॉ असते मध्ये ही फट पाडलेली असते आणि भिंतीवरचा वगैरे खिळा जर असेल तर या फटीत अडकवून तो उपटला जातो, म्हणून याला क्लॉ हॅमर असे म्हणतात. बघा, या ठिकाणी हे चेक हँडल, ही ग्रीप, हे वेज, म्हणजे या ठिकाणी खाच असते आणि त्यामध्ये काही अशी फिटिंग केलेली असते. आय याला म्हणतात. त्यानंतर हा फेस, बेल, नेक, अशा प्रकारे ही क्लॉ हॅमर आहे. क्लॉ हॅमरची आकृती देखील तुम्ही करून ठेवा. आकृती आणि माहिती क्लॉ हॅमरवर सुद्धा शॉर्ट नोट विचारली जाते. पुढे आहे मॅलेट. मॅलेटवर सुद्धा प्रश्न असतो मुलांनो. तर मॅलेट हा कठीण लाकूड, प्लास्टिक किंवा नायलॉनपासून बनवलेले असते. मोटर रिवाइंडिंग कामात कॉईलला विशिष्ट आकार देणे, उपकरणाची बॉडी बसवताना हळूवार ठोकणे, तसेच हलक्या ठोक कामासाठी मॅलेट वापरतात. बघा, हँडल, फेस, वेज, फेस, अशा प्रकारे ही मॅलेट असते. आता दक्षता बघा मुलांनो. हातोडीला तेलकट पदार्थ लागू देऊ नये. काय होणार जर तेलकट पदार्थ लागला तर? हातोडीने आपण ठोककाम करत असतो, जर चुकून तेलकटपणामुळे हातातून हातोडी सटकली तर ती जोरात कुठेही लागू शकते आणि इजा, दुखापत होऊ शकते. म्हणून हातोडीला तेलकट पदार्थ लागू देऊ नये. त्यानंतर विशिष्ट कामासाठी योग्य प्रकारची हातोडी निवडावी. आपल्याला त्या प्रकारची हातोडी त्या कामासाठी निवडावी. तिसरा आहे हातोडीला दांडा घट्ट बसवलेला असावा. हातोडीचा दांडा हा व्यवस्थित फिट बसवलेला आहे की नाही ते आधी चेक करावं. कारण जर दांडा लूज असेल आणि तुम्ही ठोककाम करताना जर ठोकायला गेलात तर त्याचा पुढचा जो पार्ट आहे लोखंडी, तो जर आपटला, लागला जोरात, तर दुखापत होण्याची शक्यता असते. म्हणून हातोडीचा जो दांडा आहे तो घट्ट बसवलेला आहे की नाही याची दक्षता घ्या. आता पुढचा भाग आहे स्पॅनर किंवा पाना. बघा मुलांनो, वेगवेगळ्या प्रकारचे स्पॅनर या ठिकाणी दाखवलेले आहेत. स्पॅनरवर सुद्धा फक्त स्पॅनरवर शॉर्ट नोट लिहा असाही प्रश्न असतो. टिप लिहा. तर विशिष्ट प्रकारचे पाने हे फोर्स स्टीलपासून बनवलेले असून त्यांचा उपयोग विशिष्ट प्रकारचे व आकाराचे नटबोल्ट करण्यासाठी होतो. इलेक्ट्रिक वर्कशॉपमध्ये पुढील प्रकारचे स्पॅनर वापरले जातात. बघा, पहिला आहे ओपन एंड स्पॅनर. याचे बघा दोन्ही एंड हे ओपन आहेत. यामध्ये सुद्धा सिंगल एंड आणि डबल एंड असतो, तर हा डबल एंड स्पॅनर आहे. मुलांनो, यामध्ये नावं व्यवस्थित दिसत नाही आहेत, पण तुम्ही आकार बघू शकता. त्या ठिकाणी आहे सिंगल एंड स्पॅनर, हा पाईप स्पॅनर आहे, हे ॲलन ब्रेंच आहे, हे चॉक की आहे, हा डाय व्रेंच आहे आणि हे एलिगेटर व्रेंच. तर आपण अशी माहिती बघूया. या प्रकारात डबल एंड ओपन जॉ स्पॅनर,
तसेच वेगवेगळ्या मापाचे असून विरुद्ध बाजूस वळवलेले असतात. हे पाने 10-11 मिलीमीटर, 12-13 मिलीमीटर, 14-15 मिलीमीटर इत्यादी अशा विविध मापात व आकारात उपलब्ध असतात. सिंगल एंड स्पॅनर. तर ओपन जॉ स्पॅनरप्रमाणेच याचा आकार असतो, मात्र याला एकाच बाजूला जबडा असतो. हे देखील 10 मिलीमीटर, 15 मिलीमीटर आणि 20 मिलीमीटर इत्यादी मापात उपलब्ध असतात. तिसरा आहे रिंग स्पॅनर. तर उघड्या पाण्याचे नट बोल्ट काढताना पाना सटकण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी रिंग स्पॅनर वापरतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे या पाण्याला दोन्ही बाजूस गोल आकाराचे वेगवेगळ्या मापाचे जबडे असतात. गोल जबडा असल्यामुळे पकड पूर्ण बसते. त्याच्या आतील पृष्ठभागावर विशिष्ट प्रकारचे दाते असतात. हे देखील विविध आकारात उपलब्ध असतात. बघा, हे आहे रिंग स्पॅनर. चौथा आहे कॉम्बिनेशन स्पॅनर. नावाप्रमाणे याची एक बाजू ही ओपन जॉ व दुसरी बाजू रिंग गोलाकार असते. दोन्ही जॉ वेगवेगळ्या आकाराचे असतात. पाचवे आहे बॉक्स स्पॅनर. तर यामध्ये हँडल व सॉकेट असे दोन भाग असतात. नट किंवा बोल्टच्या आकारानुसार सॉकेट निवडून त्यावर बसवतात व हँडलने फिरवतात. याची पकड घट्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो. बघा, ही आकृती दिली आहे. 6 नंबरचा आहे ॲलन की. काही प्रकारच्या बोल्टच्या माथ्यावर षटकोनी गळा केलेला असतो. ॲलन की षटकोनी आकाराच्या सळईपासून तयार करतात. योग्य मापाची ॲलन की निवडून ती बोल्टच्या माथ्यावरील गळ्यात बसवतात आणि फिरवतात. अशा प्रकारचे असे दोन जबडे असतात. अस्थिर जबडा हा मागे पुढे सरकवता येतो. त्यामुळे दोन्ही जबड्यातील अंतर हे कमी जास्त करता येते. त्यामुळे वेगवेगळ्या मापाचे नट बोल्ट याने सैल व घट्ट करता येतात. हा आहे पाईप रेंज. तर कंडक्ट पाईप किंवा GI पाईपची जोडणी करताना पाईप घट्ट पकडण्यासाठी पाईप रेंजचा उपयोग होतो. यामध्ये स्थिर जबडा, अस्थिर जबडा, सरकता जबडा असे दोन जबडे असतात. ॲडजस्टिंग स्क्रूच्या साहाय्याने पाईपच्या आकारानुसार दोन्ही जबड्यातील अंतर कमी जास्त करता येते. जबड्यावरील विशिष्ट दाते असल्यामुळे त्याची पकड पाईपवर घट्ट बसते. आता तिसरा प्रकार आहे कटिंग टूल्स किंवा कर्तन हत्यारे. बघा, इलेक्ट्रिकल हँड टूल्स, मेकॅनिकल हँड टूल्स. त्यामध्ये आता हा आहे कटिंग टूल्स किंवा कर्तन हत्यारे, कापणारी हत्यारे. तर इलेक्ट्रिकल वर्कशॉपमध्ये आपल्याला कटिंग किंवा कापकाम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कटिंग टूल्स लागतात. त्यातला पहिला आहे हॅकसॉ. तर कॉन्ड्यूट पाईप, PVC पाईप, बॅटन, केबल्स, मेटल प्लेट इत्यादीचे कापकाम करण्यासाठी म्हणजे कापण्यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या हॅकसॉ वापरतात. हॅकसॉ आपण बघितले आहेत. एक सिंपल एक असं खाली ब्लेड असतं. हे त्याला खूप असे बारीक बारीक दाते असतात या ठिकाणी आणि हे फ्रेममध्ये इथे बसवलेले आहे. कापकाम करताना हॅकसॉ मागे पुढे केली जाते. ती पुढे जाताना कापण्याची क्रिया होते. हॅकसॉचे पुढील प्रकार पडतात. पहिले आहे सॉलिड फ्रेम हॅकसॉ. या प्रकारात एकाच लांबीचे ब्लेड बसवता येते. दुसरे आहे ॲडजस्टेबल फ्रेम हॅकसॉ. या प्रकारात वेगवेगळ्या लांबीचे ब्लेड बसवता येतात. त्यानंतर आहे ज्वेल स्वॉ. स्वॉ म्हणजे दुसरे आहे ज्वेल स्वॉ. ही आकाराने लहान असून स्टीलच्या सळीपासून बनवलेली असते. साधारणतः 20 मिलीमीटर लांबीचे ब्लेड यामध्ये असते. छोट्या जॉबवर कापकाम करणे, PVC केसिंग, केपिंग पाईप इत्यादी कापण्यासाठी ज्वेल स्वॉ वापरतात. तिसरी आहे टेनन स्वॉ, करवत. या प्रकारची करवत 250 मिलीमीटर, 400 मिलीमीटर लांबी व 60 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर रुंदीमध्ये उपलब्ध आहे. लाकडी व प्लास्टिकचे काम करण्यासाठी याचा उपयोग होतो. बघा, हे आहे टेनन स्वॉ. हिचा शेप बघा मुलांना तुम्ही, रेक्टँग्युलर शेप आहे, आयताकृती. पुढचे आहे, ही आहे पॅनल स्वॉ. आता इथे चौथी दाखवली आहे फर्मर चिझल किंवा पटाशी. तर लाकडी बोर्डला गाळे पाडणे, बॅटन राऊंड ब्लॉकला गाळे पाडणे हे कामांसाठी पटाशी वापरतात.
ती 15 मिलीमीटर, 20 मिलीमीटर, 30 मिलीमीटर इत्यादी रुंदीमध्ये उपलब्ध असते. गाळे पाडताना पटाशीवर ठोकण्यासाठी मॅलेट वापरावा. गाळा पाडताना लहान कट घ्यावेत, एकदम मोठा कट घेऊ नये. बघा हे आहे फर्मर चिझल. ही आहे बिव्हेल्ड एज म्हणजे या शेपची. त्यानंतर पेरिंग, बघा आकार विशिष्ट आहे प्रत्येकीचा. आणि हा आहे मॉर्टाईज. अशा प्रकारचे हे चिझलचे प्रकार या ठिकाणी दाखवले आहेत. चिझल आपण त्याला मराठीत चिन्हे म्हणतो किंवा पटाशी. आता ह्या आहेत किंवा फाईल. आता हे फाईलमध्येच प्रिंटिंग मिस्टेक दिसते आहे कारण आपण चिझल शिकत आहोत. आणि या ठिकाणी फाईल हा 6वा मुद्दा आहे. ह्या फाईल ज्या आहेत 6 नंबरच्या, पण यांनी इथे आकृत्या दिल्या आहेत. पण आपण आधी हा 5 नंबरचा फ्लॅट चिझल म्हणजे काय ते बघूया. फ्लॅट चिझलचा प्रकार बघूया. तर धातूचे जॉब तोडण्यासाठी, विशिष्ट आकाराचे गाळे पाडण्यासाठी, गरजेनुसार जॉबचा भाग काढण्यासाठी फ्लॅट चिझल वापरतात. याचे टोक हे धारदार व चपटे असते. मागील भाग हा षटकोनी गोल असतो. चिझल कार्बन स्टीलपासून बनवलेली असते. फाईल कानस म्हणजे ह्या वरच्या ज्या आहेत ते. तर धातूचे पृष्ठभाग घासून कमी करण्यासाठी किंवा पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी कानशीचा उपयोग होतो. कानस टंगस्टन स्टील किंवा हाय कार्बन स्टीलपासून बनवतात. तिच्या पृष्ठभागावर दाते असतात. कानस ही लाकडी मुठीमध्ये बसवलेली असते. 150, 200, 300 मिलीमीटर इत्यादी लांबीमध्ये कानस उपलब्ध असते. कानशीचे प्रकार खालील प्रमाणे पडतात. पहिली आहे चपटी किंवा फ्लॅट फाईल. नावाप्रमाणे ही कानस चपटी असते. टोकाकडे कानस निमुळती होत जाते. हिच्या पृष्ठभागावर दुहेरी दाते व कडेवर एकेरी दाते असतात. सर्वसाधारण व मोठ्या प्रमाणावर घासकाम करण्यासाठी ही कानस वापरतात. पुढची आहे चौकोनी किंवा स्क्वेअर फाईल. चौकोनी कानस किंवा स्क्वेअर फाईल. या कानसीचा आकार हा चौकोनी असून टोकाकडे ती निमुळती होत गेलेली असते. चौकोनी गाळ्यास घासकाम करण्यासाठी हिचा उपयोग होतो. तिसरी आहे गोल कानस, राऊंड फाईल. या प्रकारची कानस ही गोलाकार असून टोकाकडे निमुळती किंवा सारखीच असते. गोलाकार गाळे किंवा या कानसीचा एक भाग चपटा व दुसरा भाग अर्धगोलाकार असतो. तसेच टोकाकडे निमुळती होते. वर्तुळाकृती भागाचे घासकाम करण्यासाठी हिचा उपयोग होतो. तिसरी आहे त्रिकोणी, ट्रायंग्युलर फाईल. बघा मुलांनो, ही आहे ट्रायंग्युलर. ही बघा, ही पहिली होती फ्लॅट. ही दुसरी आहे ही फ्लॅट अँड स्क्वेअर. बघा हिचा जर सुरुवातीचा टोकाचा जर तुम्ही आडवा छेद घेतला, क्रॉस सेक्शनल एरिया, तर हा असा स्क्वेअर दिसतो. हिचा हा थोडासा रेक्टँग्युलर, त्याला पिलर म्हटले आहे. हा राऊंड आणि हा ट्रायंगल. हा आहे नाईफ एज टाईप. हा आहे हाफ राऊंड, अर्धगोलाकार. बघा, तिसरी गोल कानस. या प्रकारची कानस ही गोलाकार असून टोकाकडे निमुळती किंवा सारखीच असते. गोलाकार गाळे किंवा छिद्राचे घासकाम करण्यासाठी हिचा वापर केला जातो. चौथी आहे अर्धगोल कानस. या कानसीचा एक भाग चपटा व दुसरा भाग अर्धगोलाकार असतो. तसेच टोकाकडेही निमुळती असते. अर्धवर्तुळाकृती भागाचे घासकाम करण्यासाठी हिचा उपयोग होतो. नंतर त्रिकोणी कानस. या नावाप्रमाणे ही कानस त्रिकोणी असून टोकाकडे निमुळती होत जाते. इंग्रजी आकाराचे गाळ्यात घासकाम करण्यासाठी
पाकळा अर्धगोलाकार असतो, त्यावर तीक्ष्ण व ठसठसीत दाते असतात. लाकडी जॉबवर घासकामासाठी तसेच मऊ धातूवरील घासकाम करण्यासाठी या कानशीचा वापर होतो. बघा, त्यानंतर आहे पकडणारी हत्यारे, होल्डिंग टूल्स. पहिला आहे व्हॉइस. मुलांनो, ही जी पकडणारी हत्यारे आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया, कारण नाहीतर लेक्चर जास्त मोठं होणार या ठिकाणी.